स्वामी समर्थ. मित्रांनो, तर आज मी तुम्हाला अशा प्रकारे साक्षात प्रलयंकारी आणि महान तेजस्वी देवाची म्हणजेच दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यांच्या प्रकट करण्याची महाकथा आपण ऐकणार आहोत, ज्याच्या एका भयंकर हुंकाराने आणि तलवारीच्या एका घावाने भल्या भल्या आणि अजय राक्षसांच्या छातीतही साक्षात मृत्यूची धडकी भरली. कथा आहे अठ्ठापगड जातींचे सर्वोच्च श्रद्धास्थान साक्षात शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांचा प्रलयंकारी अवतार श्री केदारलिंग ज्योतिबा यांच्या एका अत्यंत गूढ रक्त उसवणाऱ्या आणि अंगावर शहारे आणणाऱ्या अद्भुत विजयगाथेची. त्याआधी मित्रांनो, साक्षात दख्खन राजाची ही महाकथा बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खरोखर तुमची ज्योतिबावर 100% श्रद्धा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग अशा एका अथांग आणि रोमांचक प्रवासाला सुरू करूया. ही कथा खऱ्या अर्थाने सुरू होत आहे आजपासून हजारो लाखो वर्षापूर्वीच्या त्या अत्यंत प्राचीन, गूढ आणि रहस्यमय कालखंडात. तो काळ असा होता जेव्हा पृथ्वीवर साक्षात देवांचा आणि ऋषीमुनींचा वावर असायचा. दक्षिण भारतातील करवीर म्हणजेच आजची आपली परमपावन आणि पवित्र कोल्हापूर नगरी. मित्रांनो, त्या काळात करवीर नगरी म्हणजे साक्षात वैकुंठाचा आणि कैलासाचा जमिनीवरचा तुकडाच होता. चहूबाजूंनी हिरवेगार आणि अथांग जंगल, खळाळत वाहणाऱ्या नद्या, आश्रमांमधून अखंडपणे ऐकू येणारे वेदांचे आणि मंत्रांचे अत्यंत पवित्र आणि मंगलमयी सूर आणि आकाशात दरवळणारा यज्ञाच्या पवित्र अग्नीचा आणि चंदनाचा सुगंध. संपूर्ण निसर्ग जणू साक्षात परब्रह्माच्या शक्तीत तल्लीन झाला होता. ही भूमी साक्षात आदिशक्ती जगन्माता श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या प्रदर्शनाने पुनीत झालेली अत्यंत सिद्ध आणि जागृत भूमी होती. पण मित्रांनो, नियतीचा आणि काळाचा खेळ अत्यंत भयंकर असतो. जिथे अत्यंत लखलखीत आणि डोळे दीप होणारा प्रकाश असतो, तिथेच अत्यंत काळाकुट्ट, भयंकर आणि सर्वनाश करणारा अंधारही जन्म घेत असतो. या शांत, सुंदर आणि पवित्र करणवीर नगरीवर अचानक एका अशा महाभयंकर, प्रलयंकारी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या संकटाची काळीकुट्ट सावली पडली, ज्याची कल्पना साक्षात देवाधिकाऱ्यांनाही नव्हती. पाताळातून आणि अंधाराच्या अत्यंत खोल गर्तेतून 3 महाभयंकर, अक्कलकार, विकलकार आणि क्रूर राक्षसांचा जन्म झाला. त्या राक्षसांची नावे होती कोल्हासूर, रत्नासूर आणि रक्तभोज. मित्रांनो, हे कोणते साधेसुधे राक्षस नव्हते. हे साक्षात मृत्यूचे, प्रलयाचे आणि विनाशाचे चालते बोलते डोंगर होते. त्यांची देहयष्टी इतकी भयंकर आणि अवाढव्य होती की जेव्हा ते जमिनीवर पाऊल ठेवायचे तेव्हा साक्षात धरणीमाता ही भीतीने थरथर कापायची आणि भूकंपासारखे धक्के बसायचे. यांचे डोळे साक्षात पेटत्या ज्वालामुखीसारखे लाल, बुंद आणि आग ओकणारे होते. त्यांच्या तोंडातून येणारा श्वास म्हणजे जणू एखादे भयंकर, विषारी आणि जीव घेणे वादळच असायचे. या 3ही राक्षसांनी अत्यंत कठोर आणि घोर तपश्चर्या करून अनेक देवांकडून महाभयंकर आणि अजय असे वरदान मिळवले होते आणि याच वरदानाच्या भयंकर अहंकारातून आणि माजातून त्यांनी संपूर्ण त्रैलोक्यात, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पाताळात साक्षात हाहाकार आणि मृत्यूचा तांडव सुरू केला. जेव्हा पृथ्वीवरील पाप, अत्याचार आणि निष्पाप लोकांचे रक्त साक्षात मर्यादेच्या पलीकडे गेले, तेव्हा भक्तांचा तो काळजाला पीळ पाडणारा टाहो, तो आक्रोश साक्षात करवीर निवासिनी आदिशक्ती श्री महालक्ष्मीच्या कानावर पडला. आपल्या लेकरांचे, आपल्या भक्तांचे हे भयंकर आणि मरणप्राय हाल पाहून आदिशक्तीचा
क्रोध अक्षरक्ष प्रलयंकारी अग्नीसारखा भडकला. देवीने आपले अत्यंत रौद्र भयंकर आणि अष्टभुजा रूप धारण केले. हातात खड्ग, त्रिशूळ आणि भयंकर शस्त्रे घेऊन सिंहावर स्वार होऊन साक्षात जगन्माता महालक्ष्मी त्या रणांगणात आणि मृत्यूच्या खाईत उतरली. महालक्ष्मी आणि त्या राक्षसांचे सैन्यात झालेले ते पहिले युद्ध इतके महाभयंकर आणि प्रलयकारी होते की साक्षात आकाशातील तारेही भीतीने निखळून पडू लागले. देवीच्या एका हुंकाराने हजारो राक्षस जळून खाक होऊ लागले. देवीच्या तलवारीने कोल्हासूर नावाच्या त्या भयंकर आणि प्रमुख राक्षसाचा अत्यंत क्रूरपणे आणि भयंकर वध केला. कोल्हासुराचा तो अवाढ्य देह रक्ताच्या थारोळ्या जमिनीवर कोसळला आणि करवीर नगरीने एक मोठा सुटकेचा श्वास टाकला. पण मित्रांनो, संकट अजूनही टळले नव्हते. उलट ते आता अधिकच भयंकर, गूढ आणि प्राणघातक बनले होते. कोल्हासुराच्या मृत्यूनंतर त्याचे उरलेले 2 साथीदार रत्नासूर आणि रक्तभोज हे भयंकर संतापाने आणि सुडाच्या अग्नीने पेटून उठले. हे 2 राक्षस अत्यंत मायावी, कपटी आणि काया जादूचे साक्षात महासागर होते. त्यांना सरोवरासमोर युद्ध करून जिंकता येणार नाही हे देवीलाही माहीत होते. रत्नासूर आणि रक्तभोज यांनी थेट समोरून युद्ध न करता करवीराच्या बाजूला असलेल्या अत्यंत उंच, दुर्गम आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या डोंगरामध्ये आपला मुक्काम हलवला. तिथून त्यांनी आपला कावा आणि गनिमी कावा सुरू केला. ते स्वतःला कधी वाऱ्याच्या रूपात लपवायचे, कधी आकाशात काळे ढग बनून रक्ताचा पाऊस पाडायचे, तर कधी अदृश्य होऊन देवीच्या सैन्यावर महाभयंकर आणि प्राणघातक हल्ले करायचे. आणि मग संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आणि करवीर नगरीला या महाभयंकर राक्षसांच्या वेढ्यातून मुक्त करण्यासाठी साक्षात आदिशक्ती महालक्ष्मीने आपले नेत्र मिटले आणि तिने आपले लक्ष थेट हिमालयाच्या अत्यंत उत्तुंग बर्फाच्छादित आणि कैलासाच्या सिद्ध शिखरांकडे लावले. तिने साक्षात देवांचे देव, महाकाल, मृत्यूचे स्वामी आणि प्रलयाचे मूळ असलेल्या भगवान शिवशंकरांना आर्थ आणि काळजाचा ठोका चुकवणारी साथ घातली. महादेवा, हे कैलास संपती, आता तुम्हीच या करवीर नगरीचे, या निष्पाप भक्तांचे आणि या धर्माचे रक्षण करा. या मायावी आणि अहंकारी रत्नासुराचा अंत करण्यासाठी आता तुमचाच एखादा प्रलयंकारी आणि महोजस्वी अवतार या मातीला हवा आहे. हे परमेश्वरा, धावून या महालक्ष्मीची ती आर्त आणि ब्रह्मांड भेटून जाणारी साध थेट कैलासात बर्फाच्या अत्यंत खोल आणि निर्जन गुहेत घोर समाधीत बसलेल्या भगवान शिवशंकरांच्या कानावर पडली. आणि पुढच्याच क्षणी मित्रांनो, संपूर्ण ब्रह्मांडात एक असा महाभयंकर, अंगावर काटा आणणारा आणि प्रलयंकारी नाद घुमला की साक्षात पाताळातील नागही भीतीने वळवळू लागले. भगवान शिवशंकरांचा तो भयंकर आणि सर्वनाश करणारा 3रा डोळा उघडला. त्या डोळ्यातून एका अत्यंत प्रखर, लखलखीत आणि कोट्यावधी सूर्यांनाही लाजवेल अशा भयंकर ऊर्जेचा आणि तेजाचा एक झोत बाहेर पडला. पण हा अवतार केवळ शिवाचा अवतार नव्हता. या राक्षसांना संपवण्यासाठी साक्षात सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव आणि जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू यांनीही आपले तेज आणि आपली अथांग शक्ती भगवान शिवशंकरांच्या त्या तेजामध्ये विलीन केली. इकडे हिमालय पर्वतावर केदारनाथाच्या अत्यंत पवित्र भूमीत पौंगड नावाचे एक अत्यंत महान आणि सिद्ध ऋषी एका महायज्ञाचे आयोजन करत होते. तो यज्ञ अत्यंत
उग्र आणि भयंकर होता. यज्ञाच्या ज्वाला थेट आकाशाला भिडत होत्या. आजूबाजूला हजारो ऋषी मुनी अत्यंत उच्च आणि गंभीर आवाजात वेद आणि या मंत्राचे पठण करत होते. आणि त्या भयंकर अग्नीच्या गर्भातून महाओजस्वी मूर्तीने जमिनीवर पाऊल टाकले. हा साक्षात शिवशंकरांचा केदारनाथ अवतार, म्हणजेच आपले सर्वोच्च आणि अथांग शक्तीचे धनी श्री क्षेत्रवाडी रत्नागिरीचे श्री केदारलिंग, म्हणजेच आपले दख्खनचे राजा श्री ज्योतिबा होते. हिमालयातून प्रकट झाल्यानंतर ज्योतिबांनी आपला तो काळा घोडा थेट दक्षिणेकडे, म्हणजेच दख्खनच्या आणि कबीराच्या दिशेने वळवला. जेव्हा ज्योतिबांनी करवीराच्या त्या लाल मातीत पाऊल ठेवले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम आदिशक्ती महालक्ष्मी अंबाबाईला नतमस्तक होऊन अत्यंत आदराने मुजरा केला. अंबाबाईने ज्योतिबांकडे पाहिले आणि अत्यंत संतापाने आणि दुःखाने ती म्हणाली, हे केदारलिंगा, या रत्नासुराने आणि रक्तभोजने माझ्या निष्पाप लेकरांचे आणि भक्तांचे अतोनात हाल केले आहेत. तुमच्या रक्ताने ही करवीराची पावन माती दूषित झाली आहे. अंबाबाईचे ते वाक्य पूर्ण होताच ज्योतिबाचे डोळे साक्षात प्रलयाच्या अग्नीसारखे पेटून उठले. त्याने आपले घोड्याला टाच मारली आणि ते थेट रत्नासूर लपून बसलेल्या त्या अत्यंत उंच आणि भयंकर अशा वाडी रत्नागिरीच्या डोंगराच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने धावून गेले. जेव्हा ज्योतिबांनी त्या डोंगरावर पाऊल ठेवले, तेव्हा रत्नासुराने आपली सर्व मायावी काळी शक्ती पणाला लावली. त्याने आकाशात एकाच वेळी हजारो काळे ढग निर्माण केले आणि अत्यंत भयंकर अंधार करून रक्ताचा आणि मोठ्या मोठ्या जळत्या दगडांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. रत्नासुराचे हजारो मायावी राक्षस ज्योतिबाच्या चहूबाजूंनी येऊन भयंकर किंकाळ्या फोडत त्यांच्यावर तुटून पडले. पण त्याने साक्षात मृत्यूला जन्म दिला आहे. त्याला ही किरकोळ मायावी शक्ती काय रोखणार? ज्योतिबांनी अत्यंत भयंकर संतापाने आपल्या हातात एक तो डमरू वाजवायला सुरुवात केली. डम 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 डम. त्या डमरूचा आवाज इतका महाभयंकर आणि प्राणघातक होता की त्या आवाजाच्या लहरीनेच रत्नासुराची सर्व मायावी शक्ती आणि अंधार एका क्षणात जळून खाक झाला. ढग ढग फाटले आणि सूर्याचा अत्यंत प्रखर प्रकाश पुन्हा एकदा धरतीवर आला. त्यानंतर ज्योतिबांनी अत्यंत वेगाने आपला तो महाभयंकर आणि प्रलयंकारी त्रिशूळ हातात घेतला आणि ते थेट रत्नासुराच्या अवाढ्य अंगावर तुटून पडले. त्यांच्या तलवारीचे आणि त्रिशूळाचे वार इतके भयंकर आणि अमानवीय वेगाने होत होते की साक्षात आकाशातून ठिणग्या उडत होत्या. रत्नासूर भयंकर ओरडत होता. तो वेगवेगळी मायावी रूपे धारण करत होता. कधी तो वाघ बनायचा, कधी अत्यंत विषारी मोठा साप बनायचा, कधी एकाच वेळी त्याचे 10 देह दिसायचे. पण ज्योतिबांच्या त्या अत्यंत प्रखर आणि लख त्या त्रिनेत्रापुढे, तिसऱ्या डोळ्यापुढे त्यांची कोणतीही माया टिकू शकली नाही. सलग कित्येक प्रहर ते महाभयंकर युद्ध चालले. डोंगराची माती राक्षसांच्या रक्ताने अक्षरशः चिखलासारखी झाली. रक्तभोज नावाच्या राक्षसाचा ज्योतिबा यांनी अत्यंत क्रूरपणे आणि भयंकर वेगाने त्रिशूळाने वध केला. त्यांचे प्राण जागीच पाखरासारखे उडून गेले. आता उरला होता तो फक्त आणि फक्त महाभयंकर आणि मायावी रत्नासूर. रत्नासूर आता पूर्णपणे थकला होता, घाबरला होता. त्याला आपला मृत्यू साक्षात ज्योतिबांच्या रूपात समोर दिसत होता. त्याने शेवटचा अत्यंत प्राणघातक आणि भयंकर हल्ला करण्यासाठी हातात एक अवाढ्य आणि काटेरी गदा घेतला आणि तो ज्योतिबांच्या अंगावर धावून आला. पण मित्रांनो, ज्योतिबांनी ती गदा आपल्या डाव्या हाताने साक्षात एखाद्या खेळण्यासारखी हवेतच रोखून धरली आणि संपूर्ण त्रैलोक्याला हरवून सोडणारी, एक भयंकर अंगावर काटा आणणारी डरकाळी फोडली.
आणि आपल्या उजव्या हाताने असलेला तो साक्षात मृत्यूची सावली वाटणारे खडग तलवार अत्यंत वेगाने आणि संपूर्ण ब्रह्मांडाची ताकद एकवटून हवेत उंचावले आणि सपकन एक अत्यंत भयंकर आवाज झाला. ज्योतिबांच्या त्या एकाच आणि भयंकर घावाने साक्षात रत्नासुराचे ते आवाढव्य क्रूर आणि पापी मुंडके त्यांच्या धडापासून वेगळे होऊन हवेत अनेक फूट उंच उडाले आणि भयंकर वेगाने जमिनीवर जाऊन आदळले. रत्नासुराच्या ते धड जमिनीवर कोसळले. त्याच्या गळ्यातून भळाभळा रक्ताची एक भयंकर मोठी धार आणि फवारा उडाला. ते रक्त साक्षात त्या वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर एका पावसासारखे कोसळले आणि ती संपूर्ण माती रक्ताने न्हाऊन निघाली. मित्रांनो, ज्या डोंगरावर आणि ज्या भूमीवर ज्योतिबांनी या भयंकर रत्नासुराचा वध केला आणि त्या साक्षात यमसदनाला पाठवले, तोच अत्यंत पावन, जागृत आणि सिद्ध डोंगर म्हणजेच आजचा आपला श्री क्षेत्रवाडी रत्नागिरीचा डोंगर होय. ज्योतिबाचा डोंगर जेव्हा युद्ध संपले आणि ज्योतिबांचा तो महाभयंकर आणि प्रलयकारी क्रोध शांत झाला, तेव्हा अंबाबाई आणि सर्व देवांनी ज्योतिबांना विनंती केली की हे दख्खनच्या राजा, आता तू याच डोंगरावर याच करवीरच्या भूमीत कायमस्वरूपी वास्तव्य कर आणि येणाऱ्या हजारो लाखो पिढ्यांपर्यंत या गरिबांचे, या लेकरांचे आणि या भक्तांचे रक्षण कर. ज्योतिबांनी अत्यंत प्रेमाने आणि करुणापूर्ण डोळ्यांनी ती विनंती मान्य केली आणि ते साक्षात त्या डोंगरावर कायमचे अत्यंत सिद्ध आणि जागृत रूपात विराजमान झाले. पण मित्रांनो, या कथेचा सर्वात गूढ, भयंकर आणि अत्यंत शक्तिशाली भाग हा आता सुरू होतो आणि तो म्हणजे गुलाल. आज जेव्हा आपण ज्योतिबाच्या डोंगरावर जातो तेव्हा तिथे चहूबाजूंनी फक्त आणि फक्त लाल भडक गुलालाची उधळण का पाहायला मिळते? तेथे सोने, नाणे किंवा इतर गोष्टी का उधळल्या माहिती जात नाहीत याचे अत्यंत भयंकर आणि काळजावर कोरून ठेवणारे रहस्य आहे. जेव्हा ज्योतिबांना रत्नासुराचा वध केला तेव्हा त्यांचे जे काळे कुट्ट आणि पापी रक्त त्या डोंगराच्या लाल मातीत सांडले होते, तेव्हा ज्योतिबांनी आपल्या हातातील साक्षात प्रलयकारी त्रिशूळ त्या रक्ताने माखलेल्या जमिनीवर अत्यंत वेगाने आपटला आणि त्यांनी एक अत्यंत कठोर आणि अथांग शक्तीचा मंत्र उच्चारला. त्यांच्या त्या मंत्राच्या अफाट प्रभावाने ते राक्षसाचे सर्व पापी रक्त एका क्षणात अत्यंत पवित्र, सिद्ध, सुगंधी आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या लाल भडक गुलालात रूपांतरित झाले. साक्षात राक्षसाच्या रक्ताचे सोने आणि संजीवनी झाली होती. ज्योतिबांनी आपल्या भक्तांना एक साक्षात काळजावर, नशिबावर कोरून ठेवणारे, कधीही खोटे न ठरणारे महावाक्य दिले. ते म्हणाले होते, अरे माझ्या भक्तांनो, आजपासून जो कोणी माझा भक्त, मग तो कितीही गरीब असो, रंक असो किंवा साक्षात भिकारी असो, जो कोणी अत्यंत खऱ्या अंतकरणाने डोळ्यात पाणी आणून आणि श्रद्धेने माझ्या या दरबारात येईल आणि हा विजयाचा आणि माझ्या शक्तीचा प्रतीक असलेला हा लाल गुलाल आपल्या कपाळाला लावेल आणि माझ्या अंगावर उधळेल, त्यांच्या आयुष्यातील मोठ्यात मोठे आणि महाभयंकर संकट, त्याचे आजारपण, त्याची दारिद्र्य आणि त्याची गरिबी मी एका क्षणात गुलालासारखी हवेत उडवून आणि जाळून खाक करून टाकीन.